हे कासव आहे. ओ सो स्वीट. असं सोडू. हा तू उलटे झाला सरळ होणार. हर्षित आम्ही दोघंही तयार झालेलो आहोत आणि आम्ही दोघंही आता निघालेलो आहोत पूर्वसंध्येसाठी. आज सबंध दिवस काहीच व्हिडिओ नाही बनवला, सो व्हिडिओ आत्ता बनवायला सुरुवात केलेली आहे. कालही माझा व्हिडिओ आलेला नव्हता कारण घरात थोडासा प्रॉब्लेम होता, सो त्याच्यामुळे मी काल व्हिडिओ नाही बनवला. मात्र आत्ता मी आणि हर्षित निघालेलो आहोत पूर्वसंध्येसाठी. पूर्वसंध्या म्हणजेच गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी ठाण्यामध्ये विविध ठिकाणी मराठी गायनाचे कार्यक्रम असतात. म्हणजे जी मराठी जी गाणी असतात, म्हणजे भावगीतं असतील, त्याच्यानंतर जी जुनी गाणी असतील, जी मूव्हीजमधली म्हणजे मराठी चित्रपटातली जी गाणी आहेत, सो त्या गाण्यांची सुद्धा पूर्ण मैफिल असते. वेगवेगळी गाणी म्हटली जातात. असं बऱ्याच ठिकाणी ठाण्यामध्ये असतं. आत्ता मराठी गायनाचा जो कार्यक्रम आहे त्याच्यासाठी तर हर्षित माझ्याबरोबर नाही येणार आहे, परंतु त्याच्यानंतर मी हर्षितला घेऊन जाणार आहे पाणीपुरी खायला. कारण परवाच्या दिवशी आम्ही जाणार होतो, पाणीपुरी त्याला खायची होती. पण मग डिसाईड झालं की चला मस्तपैकी एखाद्या कॅफेमध्ये जाऊया आणि तिथे काहीतरी खाऊया. कारण तो कसं कॅफेमध्ये जाण्याचं आमचं काही ठरलेलं नव्हतं, पण खरंच कॅफे खूप सुंदर होता. जसं मी तुम्हाला म्हणते ना की मी नेहमी वेगवेगळ्या ठिकाणं शोधून काढत असते आणि हर्षितला सुद्धा वेगवेगळं खायला आवडतं. सो तो इथे बसलाय आणि तो मला सांगतोय चल लवकर मला खेळायला जायचंय. सो त्याला आमच्या जुन्या बिल्डिंगमध्ये सोडते आणि त्यानंतर मी जाते जी गाण्यांची मैफिल आहे मराठी गाण्यांची ती ऐकण्यासाठी. सो तुम्हाला सुद्धा दाखवते की तिथे मराठी गाणी जी आहेत त्याची सुरुवात कशी होते. आणि अजून एक गोष्ट दर गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी तिथे होत असते आणि ती म्हणजे दीपोत्सव. सो खूप छान वाटतं तिथे गेल्यानंतर. सो चला तर मग मी निघते. आता इथे थोड्याच वेळात चालू होईल संगीताचा कार्यक्रम. हा जो कार्यक्रम आहे तो गौरी शंकर सिद्धिविनायक मंदिर त्यांच्यातर्फे आयोजित केला जातो. तुम्हाला मी जवळून दाखवते. तर इथे हे जे कार्यक्रम आहेत गाण्याचे ते वर्षातनं 2 वेळा म्हणजे दिवाळी पहाट आणि त्याच्याशिवाय जसं आज आहे गुढीपाडवा पूर्वसंध्या, सो त्याच्या दिवशी पण हा कार्यक्रम इथे आयोजित केला जातो. मराठी गाण्यांचा कार्यक्रम असतो. तर आता थोड्या वेळात या कार्यक्रमाला सुद्धा सुरुवात होईल. तर तुम्ही आता माझ्या मागे बघू शकता की हळूहळू गर्दी पण वाढायला लागली. तर आता कार्यक्रमाला सुरुवात होते. येणारा दिवस गुढीपाडवा म्हणजे चैत्र पाडवा. चैत्र पाडवा म्हणजे 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त. तर या दिवशी सर्वजण आनंदाने आणि जल्लोषाने साजरा करतात गुढीपाडवा हा सण. तर आज आपण इथे साजरी करूया त्याच्या आधीची म्हणजे पूर्वसंध्या गुढीपाडव्याची. आभाची छाया तुझी
समुद्राची माया मोरया 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 ओंकाराचं रूप तुझं चराचरामंदी झाड गेली पाना संग फूल तू सुगंधी भगताच्या पाठीराखा गरीबाचा वाली माझी भक्ती तुझी शक्ती एक रूप झाली देवा दिली हात उद्धार कराया आभाळाची छाया तुझी समुद्राची माया मोरया 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 तूच खरा तूच बुद्धी दाता शरण मी आलो तुला पायावर माता मोरया 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 तुझी हा जो तलाव आहे ना, हा तलाव TMC ऑफिसच्या अगदी समोर आहे। दर गुढीपाडव्याच्या आदल्या संध्येला इथे तलावाच्या बाजूला दिव्यांची आरास केली जाते। तसंच इथे गणेशाचं सुंदर असं मंदिर सुद्धा आहे। तुम्हाला आता मी घेऊन जाते त्या मंदिराकडे, म्हणजे तुम्ही ते मंदिर बघू शकता। इथे बघा आई आणि मुलगी दिवे लावतायत, खूप छान, आणि मुलगी इथे फोटो काढते, तिला सुद्धा खूप छान वाटतंय। बदकं पण खूप सुंदर आहे तिकडे। तर चला आपण त्या मंदिराकडे जाऊया। म्हणजे ही जी पूर्ण आरास आहे ना, ही दर गुढीपाडव्याच्या आदल्या संध्येला होत असते। खूप सुंदर वाटतं असं की तलावाच्या चारही बाजूंना ही जी पूर्ण दिव्यांची आरास केलेली असते। तुम्हाला इथे दिसत असेल की खूप गर्दी आहे। इथे लोक मुलांना आपल्या खेळायला, वॉकसाठी, परंतु आज ही जेवढी गर्दी आहे ना, ती जी गर्दी आहे ती फक्त आणि फक्त दिव्यांची जी आरास आहे ना, ती जी केलेली आहे ते बघण्यासाठी आलेलं आहे। बरीच लोक इथे नऊवारी साड्या घालून आलेली आहेत। तुम्ही इथे पाहू शकता, एक आजी सुद्धा इथे आलेल्या आहेत, ज्या व्हीलचेअरवरनं आलेल्या आहेत आणि त्यांचा मुलगा त्यांना घेऊन आलेला इथे। त्यांच्यासाठी सुद्धा हे आनंदाची गोष्ट आहे की आपली मुलं आपल्याला एवढा मान देतात। तर इथे कोल्ड्रिंकचं वाटप केलं जातंय आणि हे आहे ते गणेश मंदिर माझ्या लेफ्ट साईडला। बघा, तुम्ही बघू शकता लोकांची किती गर्दी आहे, लहान मुलं सुद्धा आहेत इथे। आणि हा आहे तलाव।
थिंक तुम्हाला माझा आवाज इथे येत नसेल कारण एवढी गर्दी होती आणि गाण्याचा आवाज चालू आहे, त्याच्यामुळे तुम्हाला माझा आवाज येत नसेल. परंतु इथे जो कार्यक्रम आहे तो मी दरवर्षी बघायला येते. याही वर्षी गेल्या वर्षी जे होतं ते पूर्ण ऑर्केस्ट्रा होता, परंतु ह्यावर्षी ऑर्केस्ट्रा नाही आहे. ह्यावर्षी गाण्याचा कार्यक्रम आहे, मराठी गाण्यांचा. सो आत्ता माझा हा जो कार्यक्रम आहे तो अजूनही चालू आहे, परंतु मी आता हर्षितला घेऊन थोडीशी बाहेर जाते. तर आता मी हर्षितला घेऊन कुठे जाते, कारण त्याला मी त्या दिवशी एका गोष्टीचं प्रॉमिस केलेलं होतं. सो ती गोष्ट त्याला मी पूर्ण नव्हती केलेली, तर ती आता त्याच्याबरोबर जाते आणि पूर्ण करते. तर हा जो कार्यक्रम आहे तो रात्री 10 वाजेपर्यंत आहे, तर मला इतका काही वेळ नाही इथे थांबायला, परंतु खूप सुंदर असा कार्यक्रम आहे. जर तुम्हाला पुढच्या वर्षी वेळ मिळाला तर नक्की या हा कार्यक्रम बघण्यासाठी. TMCच्या एक्झॅक्टली समोर कचराळी तलाव आहे, तिथे हा कार्यक्रम दर वर्षातनं 2 वेळा साजरा केला जातो. ज्या वेळेला दिवाळी पहाट असते त्यावेळेलासुद्धा इथे मराठी गाण्यांचा कार्यक्रम असतो. आणि त्याच्याशिवाय ज्या दिवशी गुढीपाडव्याची जी दीपसंध्या असते, म्हणजे गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीची संध्याकाळ असते, त्या दिवशीसुद्धा इथे मराठी गाण्यांचा कार्यक्रम केला जातो. सो नक्की या, नक्की बघा हा कार्यक्रम. मलासुद्धा हा कार्यक्रम खूप आवडतो कारण मराठी जुनी गाणी इथे ऐकायला मिळतात. सो चला, तर मग आता मी हर्षितला घेते आणि कुठे जाणार आहे ते तुम्हाला कळेल थोड्याच वेळात. तर आम्ही आता आलेलो आहोत तळावपाळीला, म्हणजेच मासुंदा तलाव. ह्याला दुसरं नाव मासुंदा तलाव पण आहे, पण आम्ही सर्व ह्याला तळावपाळी म्हणतो. सो इथे सुद्धा रोषणाई केलेली आहे, कारण उद्या जो गुढीपाडव्याचा जो सण आहे त्याच्यासाठी इथून चित्ररथ निघतात सकाळी. मला जर उद्या टाईम मिळाला तर मी नक्की येणार आहे. खूप सुंदर असं दृश्य आहे आत्ताचं. जसं मी तुम्हाला मगाशी दाखवलं ना, की जसा तो तलावाच्या इथे आजूबाजूला पूर्ण रोषणाई दीप प्रज्वलन केलं जातं, म्हणजे छोट्या छोट्या दिव्यांची आरास केली जाते, तशी ह्या तलावाच्या बाजूला पण केली जाते. जशी तुम्हाला मी आत्ता थोड्या वेळापूर्वी पूर्वसंध्या दाखवली गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशीची, तशीच पूर्वसंध्या इथे तळापाळीला पण असते. सो आता आपण ती बघायला जातो आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं की वेगवेगळ्या ठिकाणी ही पूर्वसंध्या असते. ठाण्यामधल्या अजून खूप साऱ्या भागामध्ये अशी पूर्वसंध्या असते, परंतु मला आता मात्र 2च ठिकाणी जायला मिळतं आहे. सो आता तर मी एका ठिकाणी जाऊन आली, तर दुसरी जी पूर्वसंध्या आहे ती आहे तळापाळीला. मी ऑलरेडी तळापाळीला पोचलेली आहे. आता तुम्हाला ती पूर्वसंध्यासुद्धा दाखवते. तिथे सुद्धा मराठी गाणीच गायली जातात. सो चला, तर मग तुम्हाला दाखवते ती पूर्वसंध्या. आणि ती पूर्वसंध्या बघितल्यानंतर हर्षितला जी आज पाणीपुरी खायला घालणार आहे ना, तर ती आम्ही कुठे जाणार आहे ते पण तुम्हाला मी दाखवते. हर्षित थोडासा अपसेट झाला आहे की मम्मा किती वेळ. मी म्हटलं अरे मराठी गाणी आपल्याला नेहमी ऐकायला नाही मिळत. सो चल तुला पण दाखवते मराठी गाण्यांची ही पूर्वसंध्या कशी असते ती. आम्ही आलेलो आहे इव्हिनिंग स्पॉटला, स्नॅक्स सेंटरला. एवढे काय झाले जरा पाणीपुरीचे. खायला सुरुवात करते रे माझ्याकडची. तू खा, मी पण खाते, आधी तू खा. उसको ही डालना. हर्षित काय फक्त पाणीपुरीवरती थांबणारा नाही, सो त्याने आता शेवपुरी पण मागवली आहे. मला असं वाटलेलं की फक्त पाणीपुरीवर थांबेल, कारण मी याला सांगितलेलं होतं की फक्त पाणीपुरी खायची आणि घरी जायचे जेवायला. पण आता त्याला शेवपुरी पण हवी आहे. पाणीपुरीवरच थांबणार होता, शेवपुरी पण घेतली ना. तुला घरी जाऊन जेवणार नाहीस ना, जेवणार नाहीस घरी गेल्यावरती. जेवण आहे तर कोण जेवणार. इथे 10 वाजले आणि हर्षित काय पितोय तर उसाचा रस.
कोणत्याही गोष्टीचा या मुलाला ठाव ठिकाणा नसतो. किती वाजलेत, आपण काय खायचं, काय प्यायचं. तर मोठा बोलतो. हे कासव आहे. ओ सो स्वीट. कोण कुठे पुण्याने असं सोडू. हा तू उलटे झाला, सरळ सरळ होणार. हाँ हाँ इधर भी है. ये दे ऊपर गया, ऊपर गया. ये क्या है? अमेरिकन लवबर्ड. वाओ. अरे वाओ. तर रस्त्याने जाता जाता आम्ही एक शॉप बघितलं जिथे प्राण्यांबद्दल माहिती असं लिहिलेलं होतं, म्हणून सहज त्या शॉपमध्ये गेलो. तर बघतो तर काय इतकं सुंदर शॉप होतं ना, तुम्ही सुद्धा बघ. त्याच्याकडे भोकल कॉड है. एकदम बिंदास, एकदम हाथ लेके ऐसे रहेगा, बिल्कुल नॉर्मली कुछ भी नहीं करता है. वाओ. इन दोनों को ऐसा हाथ नहीं रख सकते, लेकिन नहीं रखते ना, कुछ प्रॉब्लम नहीं है. जाएगा नीचे. डाउन डाउन. ये नहीं काटता ना, वो इतना छोटा है, इसको भी परेशान करता है, इसको भी करता है, उसको भी करता है. ये भी कनूर. कनूर इसके नाम में भी रखे हैं क्या? पाइनएप्पल कनूर. 20,000 का सिंगल है ये. और ये 2 लाख रुपए का. हाँ ये महंगा है, पता है. हमारे बिल्डिंग में ना एक जन के पास था, उन्होंने अफ्रीका से लेके आए थे इसको. अफ्रीका से लेके, और क्या काका कुआ वो लोग बोलते थे. अभी इसको पता नहीं क्या बोलते इसको. अफ्रीकन ग्रे. हाँ तो सेम ऐसा ही था, बहुत बड़ा हो गया था. और वो जो आप बोलोगे वो बोल देता, और सब खाता है ये सब नहीं खाता. इसको सनफ्लावर सीड्स लगते हैं. अच्छा, लेकिन वो इतना बोलता था ना, कुछ भी बोलो वो बोल लेता था. ये भी वैसा ही है. तर मी आणि हर्षित घरी आलेलो आहोत आणि आम्ही फ्रेश झालोय. हर्षित तर काही जेवला नाही आता, परंतु मी आल्यानंतर एक पोळी खाल्ली आहे, कारण मी आता पाणीपुरी खाल्लेली. कारण हर्षितने जबरदस्ती, मम्मा तुला पण पाणीपुरी खायचीच. आणि मला बाय द वे खरं म्हणजे बघायला गेलं तर बाहेरची पाणीपुरी अजिबात नाही आवडत, घरातलीच पाणीपुरी मला प्रचंड आवडते. परंतु ठीक आहे, त्याची इच्छा होती बऱ्याच दिवसानंतर पाणीपुरी खायला जायची. त्याला बाय द वे शेवपुरी खायची होती, परंतु सांगणार कसं. तर म्हणून मग त्याने मला सांगितलं की चल मम्मा आपण पाणीपुरी खायला जाऊया. आणि त्याने आधी मला सांगितलेलं की मी फक्त आणि फक्त पाणीपुरी खाणार, बाकी मी काही खाणार नाही. पण तिथे गेल्यानंतर मग तो काय ऑलरेडी चटोरा आहे, तर त्याच्यामुळे त्याने नंतर शेवपुरीसुद्धा खाल्ली. त्यामुळे त्याचं पोट भरलेलं आहे. मला आता काय शेवपुरी खाण्यामध्ये मला अजिबात इंटरेस्ट नसतो. चाट मला घरीच बनवलेलं आवडतं, मला बाहेर चाट वगैरे खायला अजिबात आवडत नाही. तर आता झोपायची तयारी करतो, कारण आता घड्याळात वाजलेले आहेत 10:30 झालेत. आणि उद्या सकाळी सुद्धा लवकर उठायचे. उद्या आहे पाडवा, तर त्याच्यासाठी लवकर उठायचं आहे. उद्याचा दिवस कसं जाणार आहे हे तुम्हाला उद्याच्या ब्लॉगमध्ये बघायला मिळेल. चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला एक सांगायचं राहिलं की आम्ही जसा उसाचा रस पियालो, सो त्याच्या बाजूलाच एक मस्त असं पक्षी आणि त्याच्याकडे असे छोटे छोटे प्राण्यांचं असं त्याचं शॉप आहे. म्हणजे ते पक्षी ऑब्व्हियसली त्याने जे पक्षी ठेवलेले आहेत ते पक्षी पिंजऱ्यामध्ये आहेत. मला ते खरंच खूप वाईट वाटतं ह्या गोष्टीचं की पक्ष्यांना जेव्हा पिंजऱ्यात ठेवतात. परंतु येस, पण त्याच्याकडे जे लवबर्ड्स आहेत आणि दुसरा काकाकुवा म्हणून जो आफ्रिकेवरून आणलेला जो पोपट आहे तो खूप बोलतो. आपण जे बोलतो ते तो बोलतो. खूप छान वाटत होतं. एकाने तर टोच पण मारत होता. परंतु ठीक आहे, तो लहान होता पक्षी, त्याच्यामुळे काय एवढं काही लागलं नाही. सो येस, आजचा दिवस असाच गेलेला आहे. तर आजचा हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि तुम्हाला माझा आजचा ब्लॉग आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन बाय, टेक केअर.